चेक. पहिल्या बॉलवरती 2 धावा आलेत. फायनल मॅच सुरू होते. छोटे मोठे युद्ध संपलेत. महायुद्धाला सुरुवात. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय दोन्ही संघ एका बाजूला सावळेश्वर सावळा तर दुसऱ्या बाजूला भिवंडी 40 प्लस. बिगिट पडत्या पावसामध्ये हा बॉल ऑन साइडला. खेळाडू उपस्थित आहेत. सिंगल बेल. धाव फरक पुढे सरकतोय. टीमची टोटल आता 2 धाब्याचा प्रयत्न ते चालवलाय आणि अखेर या 2 धाबा ते भेटतील आणि धाव फलक 4 धाबा. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल 4. चार धाबा धाव फलकावरती पार भेटतील या मॅच मध्ये. 1 ओव्हरची मॅच. सुरेश पारदी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. ओव्हर नंबर 1 समोर. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. ओव्हर द बॉल हिट जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. किरण पवार. पवार की पॉवर दाखवतोय. षटकार. षटकार येतो या मॅच मध्ये. धाव फलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 10. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला. इथे देखील गॅप मधून 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून गोळीच्या वेगानं दन 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 करत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. चौकार. दोन्ही मोठे खेळाडू आहेत. एका बाजूला तुम्ही पाहताय अक्षय पवार जो आज रायगड प्रीमियर लीग खेळून आलाय तर दुसऱ्या बाजूला अक्षय पवारच्या साथीनं किरण पवार मैदानावरती दाखल होतोय ज्याने रायगड प्रीमियर लीग गाजवली आहे. तोच खेळाडू. तर दुसऱ्या बाजूला अनुभव भरपूर आहे. अनुभवाची शिदोरी तुम्हाला पाहायला मिळेल. सुरेश पारदीच्या विरोधात हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. एक थ्रो खराब. किती महागात पडला कारण सलगचे 3 षटकार आलेत. 1 चौकार आले. 2 षटकार आलेत. समोर टायमिंगच्या जोरावरती बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे दुसऱ्या टप्प्यावरती फरार. सुनील होते थोडेसे पुढे उभे राहिले. जजमेंट चुकलं आणि त्यानंतर हा चौकार आलाय. आणि पहिल्या ओव्हरच्या अंती धाव फलक जाऊन पोहोचलाय 24. चला लगेच बॅटला सुरुवात करा. सलामी जोडी पाठवा. चला बॅटर लवकर चला.
मॅचला सुरुवात. पहिला बॉल शेखर दळवी च्या बॅट मधून स्टेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल हिट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा धमाका षटकार. पंचवीस धाबाचं लक्ष आणि त्यात लक्षाचा पाठला करत असताना पहिला बॉल तुटून पडलाय शेखर. नेक्स्ट बॉल बॅडमिंटन स्ट्रोक तुम्हाला पार मिळेल. खेळाडू पोहोचतात वेगात. स्किट झाले. 2 धाबा तिथे एकपट जातील आणि अखेर 2 धाबा. जीवाचा अट्टाबिट्टा करत असताना तो क्षेत्ररक्षक पोहोचला. हेच तर ग्रामीण क्रिकेट आणि अखेर गाबासाठी ते खेळलं जातं. थोडासा स्किट झाला आणि त्यानंतर तुम्ही पाहताय दुखापत होतीये परंतु तरी देखील उभा आहे. धाव फलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 8 धाबा. धाव फलकावरती पार बेतील 17 धाबा चेस करायच्या. 4 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. जतीन भुयाळ मेन पंचाच्या भूमिकेत. अंपायर सिग्नल पोहोचला आमच्यापर्यंत. व्हाईट बॉलचा इशारा त्यांचा तुम्हाला जरूर पार मिळेल. त्यामुळे धाव फलक पुढे सरकतोय. 9. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. खेळाडू उपस्थित पोहोचतात. यशांच्या मागून वेगाने सिंगल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय आणि अखेर या 2 धाबा इथे देखील एकपट जातील. त्यामुळे धाव फलक 1 वर 11. 11 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्या त्या मॅच मध्ये. 25 धाबांचं टार्गेट. 25 धाबाचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना नेक्स्ट बॉल लेग स्टिक च्या बाहेर. व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव इथे बाल करत असताना प्रॉपर बॅट वरती नव्हता तरी देखील गॅप मधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. चौकार. 2 बॉल 9 धाबा. 2 बॉल 9 धाबा कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. फायनलचा सामना आपण एन्जॉय करतोय. 2 ताकदवर टीम. विहान एंटरप्राइजेस कालेर भिवंडीच्या विरोधात तुम्ही पाहताय प्रिशा इशिका 11 सावळेश्वर सावळा शंकर पाटील यांनी प्रस्तुत केलेला संघ मैदानावरती पार मिळेल. वेगात टाकलाय. व्हाईट बॉल. 2 बॉल 8 धाबा. एखादा मोठा फटका जर आला तर सामना रंगेल. हो रंगलाच पाहिजे. त्यासाठी प्रेक्षक वर्ग अजून या मैदानावरती थांबलेत. परंतु समोर अक्षय पवार बिगिट करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर एक सिंगल आणि अखेर आता या मॅच मध्ये एक बॉल 7. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. त्यामुळे 1 बॉल 7 धाबा. काय फाईट दिले. 25 धाबा चेस करत असताना 40+ संघ खेळतोय. खेळ आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये 40+ टीम साठी देखील. आणि अखेर शेवटचा बॉल आलाय डॉट. त्यामुळे इथे मोठा विजय संपादित करत असताना टीम प्रिशा इशिता 11 सावळेश्वर साबळा अभिनंदन. चला स्टंप घेऊन या. ओम आणि साई स्टंप घेऊन या. बॉल 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 बादली घेऊन या. प्रिशा इशिता 11 सावळेश्वर सावळा अभिनंदन. शंकर पाटील आपण जिंकलात. सावळा टीम आपण जिंकलात. शंकर पाटीलचा आणि पूर्ण टीमचं अभिनंदन. ही स्पर्धा चला. जय भवानी, जय शिवराज, जय क्रिकेट.